हॅलो, गुड मॉर्निंग. आज मी बनवत आहे झणझणीत मसालेदार मिसळ. तर ही मिसळ जेवढी दिसायला टेस्टी आहे, तेवढीच ती बनवायला देखील सोपी आहे. तर चला वळूया रेसिपीकडे. तर ही मिसळ बनवण्यासाठी मी एका कुकरच्या भांड्यामध्ये थोडंसं तेल ॲड करून त्यात ॲड करते चांगली मोड आलेली मटकी. त्याचसोबत मी यात ॲड करते थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. मग मी ह्याला चांगलं परतून घेते आणि मग यात ॲड करते चांगलं बॉईल केलेलं पाणी. त्यानंतर ह्याला चांगली उकळी आली की मी ह्याला 2 शिट्ट्या करून घेते. त्याचसोबत मी एका तव्यावर थोडंसं तेल ॲड करून सुकं खोबरं ॲड करून त्याला चांगलं परतून घेते. खोबऱ्याला चांगला गोल्डन ब्राऊन कलर आला की मी ह्याला काढून घेणार आहे. आता मी त्याच तव्यावर ॲड करते 3 उभी चिरून घेतलेले कांदे हे चांगले गोल्डन ब्राऊन कलर येऊस तर फ्राय करून घ्यायचे. आता मी त्यात ॲड करते लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं. तेही चांगलं फ्राय झालं की मी त्यात ॲड करते 2 उभे चिरून घेतलेले टोमॅटो. हे चांगलं फ्राय झाल्यावर मी त्यात ॲड करते थोडंसं जिरं आणि कोथिंबीर. मग आपलं वाटण तयार झालं आहे. आता मी एका पातेल्यात थोडंसं तेल ॲड केलं आहे आणि त्यात ॲड केलं आहे मी थोडीशी मोहरी. मोहरी चांगली तडतडली की मी त्यात थोडंसं जिरं ॲड करणार आहे. जिरंही चांगलं फुललं की मग मी यात ॲड करणार आहे थोडासा कढीपत्ता आणि त्यात मी ॲड करणार आहे आपलं वाटून घेतलेलं वाटण. वाटण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तर आपल्याला वाटण चांगलं तेल सुटूस्तोवर परतून घ्यायचं आहे. तर इथे बघा वाटणाला चांगलं तेल सुटलं आहे. आता मी यात ॲड करते 2 मोठे चमचे घरातलं काळं तिखट, त्याचसोबत 1 मोठा चमचा चिकन मसाला. आता यात मी ॲड करते जी मटकी आपण बॉईल करून घेतलेली ती मटकी. त्याचसोबत मी यात ॲड करते पाणी. पाणी इथे आपल्याला गरम करूनच ॲड करायचं आहे. त्याने ह्याला चांगली तर्री येईल. पाणी ॲड करून झाल्यावर ही मिसळ चांगली मोठ्या फ्लेमवरती शिजू द्यायची आहे. ह्याला एक चांगली खळखळून उकळी आली की मग आपल्याला ह्याची फ्लेम स्लो करून ह्याला चांगलं 10 ते 15 मिनिटं शिजून द्यायचं आहे. जेवढी ही मिसळ चांगली शिजेल तेवढीच ह्याची टेस्ट जास्त वाढणार आहे. तर बघा इथे झाली आपली मिसळ रेडी. तर अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीजसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक यू.